हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड यू आर वॉचिंग द मंगेश देवकर क्लास. आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत व्हॉट इज फॅक्टरायझेशन. तर फॅक्टरायझेशनची सुरुवात बघा क्लास 6 मधूनच स्टार्ट झालेली आहे. फॅक्टर्स ऑफ अ नॅचरल नंबर पासून आपण शिकलेलो आहोत. फर्स्ट फॅक्टरायझेशन ऑफ नंबर्स, 7th मध्ये आपण फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स बघतो आणि आता 8 मध्ये हायर कॉन्सेप्ट आलेला आहे फॅक्टरायझेशनचा. तर स्टार्टिंग आपण बघूया क्लास 6 पासून. तर फॅक्टर्स ऑफ नॅचरल नंबर्स, नंबर्सचं फॅक्टरायझेशन कसं होतं तर आपल्याला डेफिनेशन होती 6 मध्ये. फॅक्टर ऑफ अ नंबर मीन्स व्हॉट, इट इज अन एक्झॅक्ट डिवायझर ऑफ दॅट नंबर. मी इथे एक नंबर लिहिलाय 30 आणि तो काही नंबर्सच्या प्रोडक्ट मध्ये लिहिलाय 2 into 15. सेम थिंग कॅन बी रिटन ॲज 3 into 10. 30 लाच आपण 5 into 6 पण लिहू शकतो, 30 into 1 पण लिहू शकतो, त्यानंतर 2 into 3 into 5 पण लिहू शकतो. तर हे जे प्रोडक्ट मध्ये लिहिलेले नंबर्स आहेत ना ते 30 चे फॅक्टर्स आहेत. का फॅक्टर्स आहेत तर फॉर एक्झाम्पल फॅक्टरची डेफिनेशन अप्लाय करूया. 10 ला जर 30 चा फॅक्टर बोलायचा असेल तर 10 हा 30 चा एक्झॅक्ट डिवायझर पाहिजे. आणि एक्झॅक्ट डिवायझर म्हणजे काय, जर 10 ने 30 ला डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 यायला पाहिजे. एक एक्झाम्पल आपण इथे बघितलंय की 30 ला जर 10 ने डिवाइड केलं तर 10 3 are 30 and remainder is 0. So 10 हा 30 चा एक्झॅक्ट डिवायझर आहे. एक्झॅक्ट डिवायझर मीन्स रिमाइंडर 0 यायला पाहिजे. तर तुम्ही 3 ने डिवाइड करून बघा, क्वोशंट येईल 10 आणि रिमाइंडर येईल 0. 3 10s are 30. So these are the factors because they are exact divisor. 2 is exact divisor of 30. 15 is exact divisor of 30. Similarly, all these are factors. So we can write 1 हा फॅक्टर आहे, 2, 3, 5, 6, 15, 30 हे या नंबरचे फॅक्टर आहेत. हे नंबरचं फॅक्टरायझेशन आहे. तर 1 इथे आपण बघितलं 1 च्या टेबल मध्ये 30 येतो, 130 चा 30 येतो आणि रिमाइंडर 0. 1 इज अ फॅक्टर ऑफ एव्हरी नंबर अँड गिवन नंबर इज फॅक्टर ऑफ इटसेल्फ. म्हणजे 30 हा स्वतःचा फॅक्टर असतोच. 30 च्या टेबल मध्ये 31 जर 30 रिमाइंडर 0 येतो. तर हा एक फॅक्टर आहे. हे सगळे त्याचे फॅक्टर्स आहेत. बट आपल्याला फॅक्टरायझेशन मध्ये इम्पॉर्टंट काय आहे तर प्राइम फॅक्टरायझेशन, म्हणजे तो नंबर नंतर फॅक्टराइज नाही करता आला पाहिजे. मीन्स व्हॉट, तर प्राइम फॅक्टरायझेशन इथे मी लिहिलंय 2 into 3 into 5. दिस कॅनॉट बी फॅक्टराइज्ड फर्दर. म्हणजे इथे बघा हे जे फॅक्टरायझेशन आहे, सपोज दिस वन 3 into 10. 3 हा प्राइम नंबर आहे, 3 आपण नंतर फॅक्टर नाही करू शकत. आणि 1 हा फॅक्टरायझेशन मध्ये आपण लिहित नाही, जिथे गरज असेल तिथे आपण 1 लिहितो. सध्या तरी आपण 1 हा लिहिलेला नाहीये कुठेच. इथे लास्ट मध्ये लिहिलाय 30 into 1 टू टेल यू that 1 is also a factor. बट हा जास्त इम्पॉर्टंट नाही, आपण जिथे गरज असेल तिथे 1 वापरणार आहोत. तर 3 into हा 10 आपण फॅक्टराइज करू शकतोय प्राइम मध्ये. 10 ला कसं लिहू शकतो 2 into 5, जे की इथे आलेलं आहे फॅक्टरायझेशन. सो हे फॅक्टरायझेशन जस्ट फॅक्टरायझेशन आहे नंबर्सचं, बट प्राइम नाहीये. ओके, प्राइम फॅक्टरायझेशन म्हणजे फॅक्टरायझेशन, फर्दर आपण फॅक्टर नाही करू शकत. सो फॅक्टरायझेशन अँड दिस इज प्राइम फॅक्टरायझेशन. आता सेम प्राइम फॅक्टरायझेशन हीच कॉन्सेप्ट आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स मध्ये वापरायचे आहेत. पण तिथे प्राइम हा वर्ड रिप्लेस करायचा आपल्याला इरिड्युसिबलने. ओके, तर इथे एक एक्सप्रेशन लिहिलंय फ्रॉम क्लास 7 मध्ये. आपण काय शिकलो की फॅक्टर्स ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन ही एक टर्म आहे, याला आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन पण ट्रीट करू शकतो. तर 5 इटसेल्फ इज प्राइम. प्राइम असल्यामुळे तो काही परत फॅक्टर नाही होणार आहे. आणि व्हेरिएबल xy कॅन बी फॅक्टर्ड ॲज x into y. तर x ला परत आपण फॅक्टर नाही करू शकत, लास्ट आहे तो, त्याच्यानंतर फॅक्टरायझेशन नाही होऊ शकत. y पण हा लास्ट आहे, फॅक्टर आहे, त्याच्यानंतर त्याचं फॅक्टरायझेशन नाही होणार आहे. ओके, 5xy चं होऊ शकत होतं म्हणून आपण 5 into x into y. फायनली आपल्याला प्रोडक्ट ऑफ फॅक्टर्स मध्ये लिहायचं आहे. फॅक्टरायझेशन मीन्स प्रोडक्ट ऑफ फॅक्टर्स. ओके, so 5 into x into y is the irreducible form. We want irreducible form like prime factorization. नंबर्स मध्ये आपल्याला प्राइम फॅक्टरायझेशन हवं असतं, तसं अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये इरिड्युसिबल फॉर्म पाहिजे की फर्दर फॅक्टरायझेशन नाही झालं पाहिजे. सेकंड एक्झाम्पल 3x in bracket x plus 2 can be written as
3 इंटू एक्स प्लस 2. आता हा जो फॉर्म आहे हा पण इरिड्युसिबल आहे. एक्स इज ऑल्सो इरिड्युसिबल आणि 3 इट सेल्फ इज प्राइम. सो फॅक्टरायझेशनची डेफिनेशन पर्यंत आलो आपण. तर when we factorize an algebraic expression, we write it as a product of factors, like this, product of factors. This is algebraic expression and we are writing it in terms of product of factors. 5 is a factor, x is factor and y is also a factor. Okay, we write it as product of factors. These factors may be numbers. Okay, these may be numbers. 5 is a number, 3 is a number. Okay, factor can be a number. Then algebraic variables, it can be algebraic variable means just x, just y. Okay, in this factorization we don't need prime numbers, just number is also a factor in algebraic expression. Okay, so irreducible form मध्ये काय होणार आहे, नंबर सुद्धा आपण ट्रीट करू शकतो ऍज अ इरिड्युसिबल. So first thing, number, then algebraic variable means just letter x, y, z, m, n, or algebraic expression. एक algebraic expression पण त्याचा फॅक्टर असू शकतो. इरिड्युसिबल फॉर्म मध्ये आहे. फर्दर याला फॅक्टराइज आपण नाही करू शकत. एक एक्झाम्पल मी देतो तुम्हाला की 2x प्लस 2 हे एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, बट इरिड्युसिबल फॉर्म मध्ये आहे का? हे इरिड्युसिबल म्हणजे ह्याला अजून फॅक्टराइज करता येऊ शकतं का? नाही करता येऊ शकत. तर इथे आपल्याला काय दिसतंय, सिम्पली 2 कॉमन दिसतोय, 2. सो वी कॅन टेक 2 कॉमन अँड इनसाइड द ब्रॅकेट फ्रॉम फर्स्ट टर्म x राहतोय आणि सेकंड टर्म मधून 1 राहतो. तुम्ही जर मल्टिप्लाय करून बघितलं ना, 2 इंटू एक्स 2x आणि 2 इंटू 1 2 मध्ये प्लसचं साइन आहे. ओके, तर हे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे हे आपण फर्दर फॅक्टराइज करू शकतो इथे. ओके, सो हा जो अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा फॉर्म आहे तो रिड्युसिबल आहे, रिड्यूस होतोय. आता फर्दर याचं फॅक्टरायझेशन नाही होणार आहे. एक्स प्लस 1चं वन्स अगेन फॅक्टरायझेशन नाही होऊ शकत. तर तसा हा अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, इरिड्युसिबल फॉर्म मध्ये आहे. 3 तर प्राइमच आहे, नंबर आहे. ओके, तो रिड्यूस नाही होत आहे. आणि एक्स जो जस्ट व्हेरिएबल आहे. सो दिस इज द इरिड्युसिबल फॉर्म, ओके, ऑफ फॅक्टरायझेशन ऑफ दिस एक्सप्रेशन. सो फॅक्टरायझेशन मध्ये आपण सिम्पली काय करतोय, फॅक्टर्स करतोय, प्रोडक्ट ऑफ फॅक्टर्स. आणि ते फॅक्टर्स नंबर असू शकतं, व्हेरिएबल असू शकतं, एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन असू शकतं. आय होप यू अंडरस्टूड दिस कॉन्सेप्ट. थँक यू.